शुभ सकाळ सगळ्यांनो. आज बनवूया आपण बेसन बर्फी. तर हे बेसन घेतलेलं आहे, अर्धा किलो चाळून घेतलेलं आहे. चाळून घेणं आवश्यक आहे. आणि 200 ml मी तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण भाजूया. गॅस कमीच ठेवायचा आहे, कारण याला भाजायला खूप वेळ लागतो. एक 50 ग्रॅम एवढा रवा सुद्धा मी टाकणार आहे यामध्ये. तूप कमी वाटलं तर आणखी थोडं टाकू शकता. भाजताना या सर्व गुठळ्या काढायच्या, कारण प्लेन झालं पाहिजे आपलं बेसन. मी यामध्ये आणखी 1 वाटी तूप टाकणार आहे. थोडं कमी वाटत आहे. पाक करायला आपण अर्धा किलो साखर घेतली. त्यामध्ये एक अंदाजे अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि 1 तारी पाक करायचा आपल्याला. तर एक साईडने मी पाक करते. बघा, बेसन पीठ व्यवस्थित भाजले गेलं. जवळपास 1 तास लागला. आता त्यात 200 ग्रॅम मी खवा टाकणार आहे. आता हे सुद्धा छान मेल्ट करूया. पाकामध्ये मी थोडासा पिवळा कलर टाकला आणि वेलची टाकायची. खवा छान मिक्स झालेला आहे. आता आपण हा पाक यामध्ये टाकूया. गॅस बंद केलेला आहे. आता हे सर्व एकजीव करूया. बघा, एकजीव केलेलं आहे. हे या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मटेरियल आपण यात ओतूया. आता यावरती आपण पिस्ता आणि बदामचे काप टाकायचे आवडीनुसार. आणि थंड झाल्यावर नंतर याचे काप करून घेऊया आपण. बघा, खूप छान झाली आपली बेसन बर्फी. तुम्ही सुद्धा अशी करून बघा, खूप टेस्टी होते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.